हाय फ्रेंड्स, कसे सगळे? आय हो की सगळे बरे असतील, कामामध्ये व्यस्त असतील. आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेचं आज मी पूजा केले. कारण मला खरं सांगते, पूजा नाही केली ना मला कसं तर वाटतं. घरात असं म्हणजे प्रसन्न वाटतच नाही. पूजा केल्यावर चांगलं वाटतं, भरून वाटतं मला माझं देवाचं रूम. आणि शिलंगणाला गावाकडते वगैरे पूजा करतात, पण हैदराबादला शिलंगणाला पण करत नाहीत. आई बसल्यापासून पार पौर्णिमेपर्यंत पूजा करत नाहीत. पौर्णिमेनंतरच म्हणजे पौर्णिमे दिवशीच पूजा करतात. आणि पौर्णिमे रोजी ऊद वगैरे घालायचं, आमुष्याला पण ऊद घालायचं. जर पुनवेला आणि जर आमुष्याला ऊद घालायचं. कारण मन प्रसन्न वाटतं आणि सुख शांती वाटतं आपल्या जीवाला पण, आणि थोडं चांगलं वाटतं म्हणून. आणि हे बघा, मी रूममध्ये वगैरे चांगलं ऊद देते. रूममध्ये, किचनमध्ये आपल्या चांगलं असं दिलं तर छान वाटतं. हॉलमध्ये पण देते. आणि स्पेशल मी आज ना माझ्या महादेवाला एवढं चांगलं सजवलं. आणि आज ना निळे फुलं लागले होते. नीलकंठ असं पण म्हणतात, महादेवाचं नाव आहे. कारण त्यांनी विष पिले होते आपल्यासाठी, त्याच्यामुळं ना नीलकंठ असं नाव पडलं आहे त्यांचं. आणि मला खरंच सांगते, मी निळे फुलं लावल्यावर असं चांगलं सजवून कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ही पूजा कशी वाटली तुम्ही खरंच मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लड्डू गोपालला बी चांगलं कपडे घातले, त्यांच्यासाठी सेपरेट मी पाटे आणलेत. कारण मला माझ्या आईनं 2 लग्नामध्ये लड्डू गोपाल दिलेत, त्याच्यामुळं त्यांना सेपरेट. हे डीमार्टला आणि थोडं राशन संपले आणि राशन पण घेऊन येतात. असं चांगलं व्हिडिओ छान तयार होऊन काढावं आणि चांगलं असं वाटलं होतं, पण काय करावं, हर एक थोडं काय ना टेन्शन राहतेच माणसाला. आणि माणूस म्हणलं तर आपल्यालाच टेन्शन राहतेच. फुटलेला आहे. नको काय गेडे हाय काय ड्रेस काढलं मायो. घेणार का ड्रेस? घ्या दसऱ्यात कपडे घेतले नाही ना तुम्ही? जाऊ द्या पुढच्या वर्षी घ्या म्हणा. जाऊ द्या. हां, कुठं आहे बेबी? हाय, कपडे घ्यायचं नसतंय तर पण बघायला किती आवडतं बायाला. बघा, मी तर लई बघायला घेतले म्हणल्यावर, तू म्हणल्यावर घेते ना डॅडी, माहीतच आहे ना. साड़ी अच्छा है ना? हाँ अच्छा है. टेंट हाउस चांगलं बेडशीट घ्यावं, कटन्स खाली आमची बायकोला घे म्हणायला भाग नाही बेडशीट. बघा किती काढून ठेवल्या खंडाळभर. कोणचं बी घे, तुझी मर्जी. तेच घे, छान आहे. कितींदा बघतीस तू, घेतच नाही, करत नाही. तू कशाला बघतीस? मी देऊ नगर ठेव. काय मला कापायचं का तुला? पॅप पिढे परी येते आधी. घरला बी जाऊ द्यायचं नाही, तिथंच चालू करायचं खायला. काय सामान घेतला हो आपण? एवढं बिल झालंय. हो तर डीमार्ट आहे ते. खाली एकच पिशवी. केवढं बेडशीट मी बघितले ना फ्रेंड, 500 रुपयाला. 600 रुपयाला. मग मी नाही घेतले, ठेवून टाकले. तर बी एवढं बिल झालंय आज. 5300 रुपये झाले. हा, पैसे खिशात गच्च भरून ठेवून घ्यावं लागत. कळलं ना फ्रेंड्स? तुमच्यासोबत बी असं होतंय का सांगा मला. आणि माझे लेकर बघा इथं चालू केले बघा खायला. पाणी लाभ काय आहे तुम्हाला माहित आहे हो? बघा फ्रेंड, अक्षर. वा अक्षर नाही, गणपतीचे
लेकरं आहे ते शुभ आणि लाभ. कळलं? शुभ आणि लाभ. हां. शुभ लाभ म्हणजे धंदेमध्ये वृद्धी होऊ दे, चांगला शुभ आणि लाभ पैसा येऊ दे म्हणजे. मग गणपतीचं कसं आहे बघा, हर एक सुखामध्ये कुण्या बी चांगल्या लग्न जमवताना, लग्न करताना गणपतीचीच पूजा होती आहे आणि त्याच्या लेकरावाची बी पूजा होते माहित आहे. शुभ आणि लाभ मध्ये असं अंतरपाठ पडतं की शुभमंगलम सावधान, त्याच्यावर बी राहते बघा. शुभमंगलम सावधान का बरं म्हणते तुला माहित आहे का? सावधान व्हा म्हणते. बाबा तुझं लगीन झालंय, वाचून रे बाबा, सावधान राहा. गणपतीचं लेक राहते. तू आम्हाला कसं झाली तसं नाही त्याने एक बच्चे आहेत पार्वती माताचे, तर त्याला कसं झालं रिद्धी सिद्धी त्यांच्या बायका आहेत त्या गणपतीच्या माहित आहे. सोनू प्रीती कसा म्हणजे बायको. बघा फ्रेंड, आत्ता मी ना हे सगळं डीमार्टचं सामान काढते. तुम्हाला कुठं तर दिसलं का बेडशीट, कुठं तर एक्स्ट्रा काहीतरी का सामान दिसलं का, तरी पण एवढं बिल झाले. फक्त राशनच आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा.